जय शिवराय मित्र. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण आले पालीच्या किल्ल्यावर. जय शिवराय मित्रांनो. आम्ही आज आलो आहे सुधागड तालुक्यातील पाली येथे सरसगड. मी आहे सुजित म्हात्रे, प्रतीकभाई पाटील, तिघेजण आलो आहे. बघू आता. आम्ही आता चढायला सुरुवात केली आहे. किती वेळ लागतोय आणि थोडा उशिरा निघलो आम्ही. महडला पाया पडलो, परत पालीला दर्शन घेतलं गणपतीचं. आता इकडे आलो. सरसगड हा किल्ला पनवेलपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाट्यापासून 1000. हा किल्ला गिरदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो. श्री गणेश म्हणजे विद्येच्या देवता. पाली हे अष्टविनायकापैकी एक ठिकाणी. येथील गणपती बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाते. याच पाली गावाच्या सीमेवर लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसर टेहळणी करता येते. गडावर जाण्यासाठी मात्र दिंडी दरवाजाची एकच वाट वापरत आहे. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. आता आपण किल्ल्याचा अर्धा टप्पा पार केलेला आहे. सरसगड या किल्ल्याला 3 नावाने ओळखले जाते. पालीचा किल्ला, त्याचा आकार पगडीसारखा असल्यामुळे त्याला पगडीचा किल्ला असे म्हटले जाते, आणि सरसगड. ही गडावर डोंगरात कोरलेली कोरीव गुफा. या गुफेच्या आत जायचं असेल तर आपल्याकडे बॅटरी असणे आवश्यक आहे, कारण गुफेच्या आतल्या बाजू पूर्ण कालोख आहे. त्यामुळे तिथे विंचू किंवा साप असू शकतात. कधीच जायचं का नको आतमध्ये? बरं राहील ना. आता आपण झाले गुफेमध्ये. जय हनुमान म्हणलं. चला काही आतमध्ये धामा घुम. सरसगडावर एकाच डगरात कोरलेल्या 96 पायऱ्या आहेत. मुख्य दक्षिण दरवाजा, देवडी, खांब, टाकी यावरून हा किल्ला सातवाहन काळातील असावा असे दिसून येते. सरसगडाच्या माचीवर जाण्यासाठी 2 बुरुजांमधून जाणाऱ्या अरुंद कातरी पायऱ्यांचा मार्ग आहे. हा मार्ग नालीमधून जाणारा असल्याने दोन्ही बाजूस असणारे बुरुज आणि कातल्यामध्ये खोदलेले 96 पायऱ्या यांचा एक अप्रतिम देखावा नजरेसमोर दिसतो. डाव्या बाजूला भलीभक्कम कातल भिंत आहे. तिच्या आधारे वरती जायला लागते.
आणि उजव्या बाजूला एक नाला आहे आणि गुडघ्या एवढ्या अंतरावर असणाऱ्या उभ्या पायऱ्या, त्यामुळे गडावर चढण्यासाठी चांगली धकमक होते. या पायऱ्यांच्या मार्गातून जाताना आपल्याला एक विलक्षण वास्तूमध्ये प्रवेश करत असल्याची अनुभूती मिळते. भरभक्कम बांधणीचा कुशल वापर या ठिकाणी केलेला आढळतो. सरसगडाच्या या नालेत पायऱ्यांच्या उजव्या बाजूला एक आडवी भिंत बांधलेली असून ही भिंत जणू गडाच्या रक्षणाकरता आहे. पायऱ्यांच्या मार्गाच्या दोन्ही बाजूचे 2 चिलखती बुरुज हे गडाचे खंदे पहारेकरी आहेत. नाल्याच्या वाटेवर मारा करण्यासाठी त्या काळाच्या गडाच्या संरक्षणासाठी या विलक्षण बांधणीच्या बुरुजाची निर्मिती केली असल्याचे नजरेस येते. डाव्या बाजूचा बुरुज शत्रूवर पहारे करण्यासाठी असावा आणि उजव्या बाजूच्या बुरुजावर तोफा, बंदुकीचा मारा करण्यासाठी चर्या आणि जंग्या आहेत. शहाण्णव पायऱ्या वर चढून आल्यानंतर डाव्या बाजूस खडकात कोरलेले एक छोटा दरवाजा लागतो. जय शिवराय. या दरवाजाची बांधणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवाजाला कमान असून मध्यभागी ट्रायडंट सारखे चिन्ह आहे. अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला रायगडावर नाणे दरवाजा आणि पालखी दरवाजावर बघायला मिळतात. दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यावर समोर 2 खणाचे लेणे आहेत. पूर्वी या जागेचा उपयोग दरवाजावर पहारे देणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी केला जात असे. इथूनच आपल्याला सरसगडाच्या माचीवर प्रवेश करता येतो. माचीवर येताच आपल्याला समोरच गडावर एक गगनभेदी बालेकिल्ला दिसतो. इथं काय आहे दुसरं बांधकाम? काय माहिती, आम्ही पण हातात आलोय. आवाज येतो. माचीवर येताच आपल्याला समोर गडाचा गगनभेदी बालेकिल्ला ठाकलेला दिसतो.
माचेवरून जाऊन बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घालता येते. बालेकिल्ल्याचा हा सुळका सुमारे 50 मीटरचा आहे. पूर्वेकडून दक्षिणेला व पश्चिमेकडून उत्तरेला येऊन प्रदक्षिणा पूर्ण करता येते. या प्रदक्षिणा मार्गात आपल्याला कातलाच्या पोटाशी असलेले अनेक लेणी व पाण्याची टाकी दिसतात. डाव्या बाजूला चौकोनी बांधलेला तलाव दिसतो. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गडाच्या तटाबाजूने दक्षिणेला एक चोरदिंडी लागते. गडाच्या तटाजवळून खालच्या बाजूस लागून एल आकाराची खोली लागते. पूर्वी या खोलीचा वापर दारुगोळा वापरण्यासाठी केला जात असावा. माचीच्या या बाजूच्या तटबंदीत तोफा व बंदुकांचा मारा करण्यासाठी जांघ्या आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला माचीवरून बालेकिल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण करताना नजरेस पडतात. या सर्व वैशिष्ट्यपूर्ण सुलभ बांधणीच्या वस्तूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्राचीन काली खोदलेल्या या वास्तूंचा उपयोग मध्ययुगात स्वयंपाकगृहे, कोट्या, पांगा, तालीमखाने यासाठी केला जात असे. 200-300 लोक सहज बसू शकतील अशी बांधलेली लेणी, जलव्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणारी इथली सुलभ बांधणीच्या पाण्याची टाकी व खांबटाकी अशा वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाने सरसगड बनला आहे. सध्या नको भेटेल बस पण जायचं का पुढं? तुम्ही कुठून पण आम्ही घनसोली. कर्नाळा पण मस्त वर गेला, टॉप वर गेला नाही तो पण त्याच्या खाली पर्यंत आहे. असाच आहे ना सेम. तुला मासं कुठं आलं इथं? मासा असे पाणी आटत पाणी ओढे सध्या पुढं शेवटी हो कसले झाले. हा मासं किती आहेत बघ. पुढच्या टाक्या बघूया. पुढचं म्हणजे तिकडून पाण्याचे टाके संभा 5 औदुंबर हौद पूर्ण गाल आहे. गाल बघ ना किती साठले याच्यात. पुढे जायचं का नको? पाणी पिऊ शकतं. आहे रस्ता ना गोल फिरा असेल.
यांचाही पाणी पिऊ शकतोस तू. वरती तो बोला 10 मिनिटाचाच रस्ता आहे ना बोलत होतो. कुठं नंतरच बांधली भिंत नंतरच हे का कारण की मातीचा दिसतोय तेव्हा मातीचं काम घरी असं बारीक घरी तेव्हा लेवलच नाही कसल्या पण चोर दरवाजा असं मुंबईतून जायला असेल. हे आहे सरळ गडावरील चोर दरवाजा. याला चोरदिंडी असेही म्हणतात. चोर दरवाजाचं किल्ल्यावर खूप महत्त्व असतं. इथं जागाच आहे सर. गडावर चोर दरवाजाचं खूप महत्त्व असतं. उतरायला नाही भेटणार. जेव्हा आपत्कालीन एखाद्या व्यक्तीला गडावरून खाली जायचं असेल तेव्हा या चोर दरवाजाचा उपयोग केला जात असे. आणि या चोर दरवाजाचा उपयोग गडावरील मुख्य माणसांना गडावरून बाहेर जाण्यासाठी केला जात असे. आणि हा दरवाजा मुख्य व्यक्तींनाच माहीत असे. बस चोर दरवाजा आहे हो. बंद केली का? पुढं घे ना चालू फिरून. पावसाळ्यात भरत असेल पाणी. आहे रस्ता इकडे. काताळ कोरीव खोली. ही गडावरील कातलात खोदलेली खोली. ही पूर्ण कातलात खोदलेली आहे. लवाजमा सरळ गडावर अशा कातलात खोदलेल्या अनेक खोल्या आहेत. त्या खोल्या पूर्ण कातलात खोदलेल्या आहेत. चल पुढे.
थोडे पुढे चालून आल्यास आपल्याला अजून एक काताल खोली लागते. या काताल खोलीमध्ये आपण आत प्रवेश बी करू शकतो. पाणी पिऊ शकता का इथला? पाणी नाही त्याच्यात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. शिल्प समोरच तिथे गणेश शिल्प हे आहे. या कोरीव टाकीमध्ये खांब सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे त्याला खांब टाके असे म्हटले जाते. चोरदिंडीच्या बुरुजावर गेल्यावर आतील बाजूने 3 कमानी नजरेस पडतात. चोरदिंडीच्या वरच्या बाजूस एक पडक्या वास्तूचे अवशेष आहे. ही वास्तू गडाची सदर असावी. बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडे उजव्या बाजूला सरसगडाच्या माचीवर येण्यासाठी बांधलेला दुसरा दरवाजा लागतो. रामा अली मार्गे तेलई गावातून गडावर येण्यासाठी बांधलेला हाच तो दुसरा मार्ग. या दरवाजाला 3 कमानी असून मध्यभागी उतारदार पद्धतीने कोरलेले एक शिल्प आहे. या दोन्ही बाजूंना वर्तुळाकार कमलाकृती होरड्या असून प्रत्येक कमलावर 6 पाकल्या आहेत. या मार्गातून आत प्रवेश करण्यासाठी छोट्या आकाराचे दिंडी दरवाजे आहेत. शिवाय या दरवाजावर डाव्या व उजव्या बाजूला डोंगर उतारावर तटबंदी आणि बुरुज बांधलेले आहेत. दरवाजाच्या बाजूला बालेकिल्ल्याच्या पायथ्याच्या चौरसाकार बांधलेली पाण्याची टाकी आहे. गडाच्या बंदिस्त भागात जाण्यासाठी दक्षिणेकडे जाताना आणखी एक दिंडी दरवाजा लागतो. या दिंडीला पूर्वी लाकडी दरवाजा असावा, कारण बाजूच्या दोन्ही भिंतीत चौकोनी आकाराची गाले आहेत. त्याच्या साहाय्याने दरवाजावर कडीसारखा आडवा अडसर लावता येतो. या दिंडी दरवाजाच्या खालच्या बाजूला बुरुजाच्या पायथ्याशी बांधलेली टाकी आहे. प्रदक्षिणा मार्गावर बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडून पूर्वेकडे येताना काही ठिकाणी अंतरावर लेणी व पाण्याच्या टाकी दिसतात. इथून पुढे गेल्यावर पिण्यायोग्य पाण्याचे 3 टाके आहेत. कित्येक गडावर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आपण अनुभवतो, परंतु सर्वच गडावर 12 महिने पाण्याचा पुरवठा असतो. त्यामुळे भर उन्हाळ्यात जरी सरसगडाला भेट दिली तरी आपल्याला पाण्याची टंचाई भासणार नाही. 15व्या शतकातील बहमनी राजाच्या इतिहासात सरसगडाचा प्रथम उल्लेख पालीचा किल्ला असा केलेला आहे. याचा अर्थ पालीचा किल्ला बहमनी काळात किंवा त्यापूर्वी बांधला गेला असावा. इसवी सन 1482 मध्ये मलिक नवाबाचा मुलगा अहमदने शिवनेरी, चावड, लवगड, त्रिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरब, राजगड, जीवदन, सागरदुर्ग, तुंगी, तोरणा, माहुले हे किल्ले जिंकून मोर्चा पालीकडे वळवला. त्यावेळी त्याने सरसगडही ताब्यात घेतला. पुढे याच अहमदने सरसगडाच्या तटबंदीचा व बुरुजाची डागडुजी केली. सय्यद अलीने आपल्या बुरहाने मासीर या ग्रंथात बुरहान निजामशाहीच्या मृत्यूसमयी निजामशाहीत असलेल्या एकूण 58 किल्ल्यांची नावे दिलेली आहेत. त्यात सरसगडाचा पालीचा किल्ला असा उल्लेख आहे. त्यावरून 1553 पर्यंत सरसगड निजामशाहीतच होता. इसवी सन 1635 ते 1636 मध्ये मुघल बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह याच्या संयुक्त सैन्याने निजामशाही काबीज केली. त्यानंतर उभयतामध्ये झालेल्या तहानुसार निजामशाहीतील उत्तरेकडील भाग मुघलांना मिळाला आणि दक्षिणेकडील भाग आदिलशाहाला मिळाला. त्यावेळी सरसगडाचा आदिलशाहीत समावेश करण्यात आला. इसवी सन 1647 मध्ये शहाजी राजांनी पुणे येथील कारभारी दादाजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सरसगड हा किल्ला स्वराज्यात आला होता. इसवी सन 1671 ते 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी सरसगडाच्या रक्षणाकरता गिरिदुर्गाच्या डागडुजीसाठी आणि गडाच्या नव्या वास्तू उभारण्यासाठी जे अंदाजपत्र तयार केले होते
त्यात सरसगडासाठी 2000 वोन खर्च करण्यासाठी तरतूद करून ठेवली होती. त्यावरून शिवकालात सरसगड स्वर्गात होता हे ठामपणे सांगता येते. सरसगड पंत सचिवांच्या भोर संस्थानात होता. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर थोड्याच वर्षात भोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाला. तेव्हापासून पालीचा सरसगड स्वतंत्र भारताचा एक अविभाज्य घटक बनला. बालेकिल्ल्यावर वर चढून गेल्यानंतर आपल्याला समोर एक पाण्याचं टाके लागते. त्याच्यात पाणी आहे पण तो पिण्यायोग्य नाही. असे पाण्याचे टाके गडावर 11 आहेत. आहे गडावरील पश्चिमेकडे बुरुज. आता आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर पोहोचलो आहे. सरसगडावर प्रवेश करण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडून फक्त 2 दरवाजे आहेत. त्यामुळे गडाचे दोन्ही दरवाजे बंद केले की शत्रूला गडावर येण्यास तिसरा मार्ग नाही. शत्रूने उत्तरेकडून गडामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास माचीवरच्या दोन्ही बुरुजावरून दगडधोंड्यांच्या तोफांचा मारा शत्रूवर करता येतो. शिवाय शत्रूला किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच बालेकिल्ल्यावर जायचे असल्यास प्रथम गडाच्या माचीवर प्रवेश करणे गरजेचे आहे. शत्रूने माची काबीज केली तर बालेकिल्ल्याच्या तटबंदीवरून माचीवरील शत्रूवर मारा करता येतो. आजतागायत गडाचे बुरुज आणि तटबंदी भक्कम बांधणे खणखरपणे उभी आहे. उत्कृष्ट गडबांधणीचे कौशल्य सरसगडावर पाहायला मिळते. आहे गडावरील पुरातन वाड्याचे अवशेष. असे गडावर टोटल 8 वाडे आहेत. पुरातन वाड्याकडून थोडे आपण पुढे चालून आल्यास आपल्याला खोदीव तलाव बघायला मिळते. या तलावामध्ये 12 पाणी असते. बालेकिल्ल्यावर वर चढून आल्यानंतर आपल्याला एक केदारेश्वराचे मंदिर दिसते. त्याची ही गणेशपट्टी. पूर्वी हे मंदिर किती सुंदर असावं त्याची साक्ष देणारी ही गणेशपट्टी. मंदिरामध्ये आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक सुरेख नंदीची मूर्ती बघायला मिळते आणि त्याच्या साईडला या जुने मंदिराचे अवशेष दिसतात. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक सुरेख शिवपिंड बघायला मिळते आणि साईडला ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आपल्याला बघायला मिळते.
सरसगड किल्ल्याच्या पूर्वेला 10-12 किलोमीटर अंतरावर सुधागड किल्ला आहे. गणगड, कोलीगड, तेलबेला, खंडाला घाट, नागफणी, जांभूलपाडा, आंबा नदी, गरम पाण्याचे कोंडे असणारे उन्हरे गाव असा मुलूक या गडावरून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडाच्या देखभालीसाठी 5,000 वोन आणि सरसगडासाठी 2,000 वोन दिले. पुढे बोर संस्थानांना या किल्ल्याची व्यवस्था केली. सरसगडाची देखभाल 1948 सालापर्यंत बोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडाप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्या तरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तंग धरून आहे. तलई उर्फ घेरा सरसगड गावात आजही पुरातन वाडे व पाशीलकर हे किल्ल्याशी निगडीत घराणे वास्तव्यास आहेत. त्याचसोबत पाली गावात ऐतिहासिक विहिरी, तलाव, वाडे, टाके, मंदिरे, समाध्या बघायला मिळतात. बाजूच्या रासळ गावामध्ये गंदेगड, वीरगड, पुरातन शिलालेख असलेले विहीर आणि समाध्या आहेत. पालीतून सिद्धेश्वर गावाच्या मार्गावर डाव्या बाजूला जुन्या समाध्या आहेत व सिद्धेश्वर गावात यादवकालीन मंदिरे व जुन्या मूर्त्या आहेत. मित्र, आता आपला किल्ला बघून झालेला आहे. आता आम्ही किल्ल्यावरून खाली उतरतोय. गडावर चढण्यासाठी आम्हाला 2 तास लागले. आहे गडावरील महादरवाजा. सरसगडावर असे 2 महादरवाजे आहेत. एक दक्षिणेकडील महादरवाजा आणि उत्तरेकडील महादरवाजा. हा आहे उत्तरेकडील महादरवाजा. या महादरवाजाची रचना अशी केली आहे की मध्ये 2 बुरुज आणि त्यामध्ये हा महादरवाजा आहे. या उत्तरेकडील महादरवाजातून आपल्याला प्रवेश करायचा असेल तर तलई गावातून यायला लागते.
पूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर आता आम्ही किल्ल्यावरून खाली उतरतोय. सुरक्षा चौकी देवडी हे गडावली सुरक्षा चौकी. काय आला मी ना मोजे आता ए थांबा. फेकून दे ना मोबाईल. आज 2 घेतल्या नाही 20 2 आणल्या.